आज जगात अमेरिका, चीन यांचं नाव शक्तिशाली देशांच्या यादीत प्रथम घेतलं जातं. पण एक देश असा आहे जो सोव्हिएट युनियन तुटूनही आजही महासत्तांच्या यादीत कायम आहे. तो देश म्हणजे रशिया. प्रश्न असा आहे की इतकी संकटं, आर्थिक निर्बंध, युद्ध असूनही रशिया आजही शक्तिशाली का आहे? चला, हे 5 महत्त्वाच्या कारणांमधून समजून घेऊया. कारण क्रमांक 1, रशियाचा प्रचंड भूगोल. रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. त्याचं क्षेत्रफळ इतकं मोठं आहे की युरोप, आशिया, आर्क्टिक महासागर या तिन्ही ठिकाणी रशियाची थेट उपस्थिती आहे. युद्धाच्या दृष्टीने पाहिलं तर इतक्या मोठ्या भूभागावर पूर्ण ताबा मिळवणं कोणत्याही शत्रूसाठी अशक्यप्राय आहे. इतिहासात पाहिलं तर नेपोलियन आणि हिटलर दोघंही रशियात हारले, आणि त्यामागचं एक मोठं कारण होतं रशियाचा भूगोल आणि कडाक्याची थंडी. कारण क्रमांक 2, अण्वस्त्रांची ताकद. आज रशियाकडे जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ काय? कोणताही देश रशियावर थेट हल्ला करण्याआधी 100 वेळा विचार करतो. कारण जर रशियावर हल्ला केला तर तो अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ शकतो. यालाच म्हणतात न्यूक्लिअर डिटरन्स, म्हणजेच भीतीमुळे युद्ध टळणं. कारण क्रमांक 3, ऊर्जा संसाधनांचा बादशाह. रशिया हा तेल, नैसर्गिक वायू, कोळसा यांचा जगातील मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. विशेषतः युरोपमधले अनेक देश रशियाच्या गॅसवर अवलंबून आहेत. म्हणूनच युरोप रशियाच्या विरोधात फार टोकाची भूमिका घेण्याआधी विचार करतो. यालाच जिओपॉलिटिक्समध्ये म्हणतात एनर्जी डिप्लॉमसी. कारण क्रमांक 4, मजबूत लष्कर आणि युद्धाचा अनुभव. रशियाचं लष्कर आधुनिक शस्त्र, प्रगत क्षेपणास्त्र आणि युद्धाचा मोठा अनुभव यासाठी ओळखलं जातं. कोल्ड वॉरपासून ते आजपर्यंत रशिया सतत नेहमी युद्धासाठी तयारीत राहिलेला देश आहे. सिरिया, युक्रेनसारख्या संघर्षांमधून रशियाला रिअल बॅटलफील्ड एक्सपिरियन्स मिळालेला आहे. कारण क्रमांक 5, मजबूत नेतृत्व आणि राष्ट्रवाद. रशियामध्ये स्ट्रॉंग सेंट्रल लीडरशिप आहे. सरकारवर टीका होते, पण एक गोष्ट नक्की, रशियाचं नेतृत्व निर्णय पटकन घेतं आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च मानतं. रशियन लोकांमध्येही राष्ट्राभिमान आणि सहनशीलता खूप जास्त आहे. आर्थिक निर्बंध, अडचणी असूनही देश तुटून पडत नाही. हेच रशियाचं मोठं सामर्थ्य आहे. तर मित्रांनो, रशिया शक्तिशाली आहे कारण प्रचंड भूगोल, अण्वस्त्रांची ताकद, तेल गॅस संसाधनं, मजबूत लष्कर आणि कठोर आणि निर्णायक नेतृत्व. म्हणूनच आजही जागतिक राजकारणात रशियाकडे दुर्लक्ष करणं कोणालाही शक्य नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू, चीन अमेरिकेपेक्षा अधिक धोकादायक आहे का?